हापूस आंबा म्हटलं की कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा चविष्ट, गोड आणि सुवासिक आंबा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील आणि प्रामुख्यानं अमेरिका, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली. पण ह्याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलाय. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे आणि यामुळेच आता विरोध सुरू झाला आहे. नेमकं प्रकरण काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. जगात कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे. आंब्याच्या हंगामात आणि खरेदी विक्रीत हापूसचाच बोलबाला जास्त असल्यामुळे प्रत्येकाला हापूस मानांकन हवं आहे. कोकण हापूसला 2018 मध्ये भौगोलिक मानांकन मिळालं. कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच शिवनेरी हापूस आंबा नावानं 2022 मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रानं अर्ज केला असून त्यांच्याकडून आता कागदपत्र सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर आता 2023 मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी झाली. त्याला कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांनी कडाडून विरोध केला आहे. राज्यात सुमारे 4.5 लाख हेक्टरवर हापूसची लागवड आहे. त्यापैकी कोकणात 1.80 लाख हेक्टर क्षेत्र असून उर्वरित क्षेत्र हे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आहे. मुंबई व पुणे बाजारात कोकणातून येणाऱ्या एकूण आंब्यांमध्ये हापूसचा वाटा हा 95% आहे, तर उर्वरित महाराष्ट्रातून 10% आणि गुजरातमधून 50% हापूस आणि 50% केसरसह अन्य आंबा येतो. देशात एकूण आंबा निर्यातीत हापूसचा वाटा हा 50%हून जास्त आहे. दरम्यान हापूसवरील गुजरातच्या या दाव्यानंतर आता कोकणातील बागायतदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वलसाड सुरत विद्यापीठाने हापूस आंब्याच्या मानांकनासाठी प्रयत्न चालवले असं लक्षात येत आहे, परंतु हा पूर्णपणे कोकणावर अन्याय आहे. खरा हापूस आंबा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्येच आहे. आज जगामध्ये जो एक्सपोर्ट आंबा होतो आहे हापूस म्हणून, तो या ठिकाणी आमच्या 2च जिल्ह्यातला आहे. त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्र व इतर उर्वरित महाराष्ट्रात किंवा कर्नाटक या ठिकाणी आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड झालेली आहे. त्याला विरोध नाही, परंतु आमचा हापूस आंबा म्हणून जर या ठिकाणी कोणी या ठिकाणी मानांकनासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यात तयार होणारा आंबा हा नैसर्गिकरित्या त्याची या ठिकाणी चव आहे. ही नैसर्गिक चव त्याच्यावर डुप्लिकेट करून आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी आज पेटून उठतील आणि या ठिकाणी त्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आणि बागायतदार म्हणून एकच मी सांगू इच्छितो की आपल्या कोकणाची शान हा हापूस आंबा आहे आणि संपूर्ण कोकण प्रांतामध्ये हापूस हे संपूर्ण देशभरात त्याची प्रचिती सर्वांना आणि देशभरामध्ये हापूसचं नाव झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी कोकणाचं नाव कमी करण्यासाठी ही गुजरात लॉबी प्रयत्न करताना या ठिकाणी दिसत आहे, जेणेकरून त्यांनी गुजरातच्या विद्यापीठाने त्या वलसाड आंब्याला हापूसचं मानांकन मिळावं अशी त्या ठिकाणी मागणी केली आहे. आणि त्याच्याप्रमाणे जर गुजरातची लॉबी जर त्याला सहकार्य करत असेल तर एक महाराष्ट्रातला स्वाभिमानी आणि कोकणातला शेतकरी म्हणून आम्ही त्याला विरोध करणार. कारण आपल्या कोकणची शान ही कमी होता कामा नये. आपलं कोकणचा हापूस हे आपल्या कोकणचा आंबा हे प्रमुख उत्पन्न आहे आणि हापूस हे नाव आपल्या कोकणातल्या आंब्याला मिळालेलं आहे मानांकन. त्याच्यामुळे गुजरातच्या या वलसाडला ते मानांकन मिळू नये याच्यासाठी या कोकणातील शेतकरी जोरदार आंदोलन करेल, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरेल. कोकण हापूसला 2018 मध्ये मानांकन मिळालं आहे. या मानांकनामुळे कोकणातील हापूस उत्पादकांना सुरक्षित बाजारपेठेसह आर्थिक सुरक्षाही मिळाली. शिवाय कोकणातील शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक स्रोतही आहे. त्यामुळे कोकण हापूसमध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील अन्य भागात उत्पादित होणाऱ्या आंब्याची भेसळ होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. अस्सल कोकण हापूससाठी QR कोडही तयार करण्यात आला आहे. तरीही कोकण हापूसमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. आता वलसाड हापूसला मानांकन मिळालं तर कोकणातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे आम्ही वलसाड हापूसला, अशी माहिती कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांनी दिली आहे. दरम्यान हापूस आंब्यावरून सुरू झालेल्या वादाचे पुढे काय पडसाद उमटतील
हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.